नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईच्या चेंबूरमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचा एल्गार पाहायला मिळाला। या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे या दोघांनीही चेंबूर पोलीस स्थानकात धाव घेतली। अमित ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकरही होते आणि या मंडळींनी किंबहुना ठाकरे बंधूंनी आणि नांदगावकरांनी मिळून आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यातून त्यांची सुटका केली। आमची पोलिसांना हीच विनंती आहे की हे सगळे तरुण आहेत, स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत, परवा जे दिल्लीत घडलं त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत, रस्त्यावर येत आहेत। हे आंदोलनं होऊ द्या, शांततापूर्व आंदोलनं आहेत ही आंदोलनं। जे आंदोलक आहेत त्या आंदोलनामध्ये शांततापूर्व आंदोलक आहेत। हिंसा ही सरकारकडून होत आहे, सरकारकडून हिंसक काही पावलं उचलली नाही गेली तर निश्चितपणे आंदोलन देखील शांततापूर्वच राहील। पण मुख्य गोष्ट ही आहे की देश एकवटलेला आहे आणि हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे।